नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या G2 या पेपरच्या ऑनलाईन वेब सिरीज मधल्या तिसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं मी प्राध्यापक RJ निकम पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या 2 सिरीज मध्ये आपण बघितलं की राज्यशास्त्र G2 या विषयाची ओळख, या विषयाचा वर्षभरासाठीचा अभ्यासक्रम, याबरोबरच प्रश्नपत्रिकेचं आणि परीक्षेचं स्वरूप, याबरोबरच मागील दुसऱ्या सिरीज मध्ये आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली होती। या टॉपिक मध्ये आपण राजकीय विचार प्रणालीची व्याख्या, याबरोबरच राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने कोणकोणती राहिलेली आहेत या संदर्भात आपण आढावा घेतला होता। या लेक्चर मध्ये आपण राहिलेला जो टॉपिक आहे राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने मधील उरलेले 2 मुद्दे, या संदर्भात आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने यामध्ये आपण सामाजिक तणाव आणि हितसंबंधाचे रक्षण या 2 घटकांमुळे राजकीय प्रणालीचा उगम होत असतो, हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं। सामाजिक तणावामध्ये ज्यावेळेस समाजामध्ये धार्मिक संघर्ष निर्माण होतो, उदाहरणार्थ भारतामध्ये मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये निर्माण झालेला संघर्ष, हा संघर्ष धार्मिक कारणावरून झालेला आहे। याबरोबरच जगभरामध्ये गरीब आणि श्रीमंत या आर्थिक कारणामुळे निर्माण झालेला संघर्ष आहे। जेव्हा यासारख्या अनेक घटकांमध्ये संघर्ष निर्माण होतो, त्यावेळेस नव्या विचार प्रणालीचा जन्म होत असतो, नवीन विचार प्रणालीचा उगम होत असतो। मार्क्सने जे काही आपलं तत्वज्ञान मांडलेलं आहे, हे याच आर्थिक कारणामुळे, आर्थिक घटकामुळे मांडलेलं आहे। म्हणून साम्यवाद आणि मार्क्सवाद ही नवीन विचार प्रणाली निर्माण झालेली आहे। गांधीवाद ही जी काही विचार प्रणाली आहे, गांधीजींची रामराज्याची संकल्पना आहे, आदर्श राज्याची संकल्पना आहे, ही अशाच पद्धतीने सामाजिक तणावातून निर्माण झालेली आहे। गरीब आणि श्रीमंत हा जो काही भेदभाव आहे, हा जुन्या काळापासून जगभर अस्तित्वात आहेच। मग याला पर्याय जसा मार्क्सने साम्यवाद नावाची विचार प्रणाली सांगितली, तसंच महात्मा गांधीजींनी याला सुद्धा आदर्श राज्य, ग्रामराज्य, रामराज्य अशी नवीन विचार प्रणाली मांडलेली आहे। कारण हेच होतं की समाजामधील आर्थिक जी काही दरी आहे, जी काही आर्थिक विषमता आहे, ही विषमता कमी केली जावी, यासाठी रामराज्याची संकल्पना महात्मा गांधीजींनी सांगितली। आर्थिक बाबतीमध्येच समता प्रस्थापित करण्यासाठी मार्क्सने साम्यवादी विचार प्रणाली सांगितली। धार्मिक बाबतीमधील जो काही मतभेद आहे, हा मतभेद कमी करण्यासाठी किंवा मतभेद दूर होण्यासाठी सर्व धर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान, धर्मनिरपेक्षतेची विचार प्रणाली भारताने स्वीकारली, किंबहुना भारताच्या व्यतिरिक्त इतर राष्ट्रांनी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते। कारण काय? सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर आपण दुसरा मुद्दा बघितला, हितसंबंधाचे रक्षण। ज्या वेळेस काही लोकांच्या हितसंबंधाच्या संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा ते आपल्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी एक नव्या विचार प्रणालीचा निर्माण करत असतात, एक नवीन विचार प्रणाली जन्माला घालत असतात। जसे मार्क्सने तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय की जसे मार्क्सने कामगारांच्या हुकुमशाहीचं समर्थन करण्यासाठी साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला, कामगारांच्या हितसंबंधाचं संरक्षण करण्यासाठी साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार केला, तसंच ॲडम स्मिथ असेल, रिकार्डो असतील, यांनी भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी खुल्या अर्थव्यवस्थेचा, खुल्या बाजारपेठेचा ही नवी विचार प्रणाली मांडली, उदारमतवादाची विचार प्रणाली मांडली। लोकशाहीचा अधिकाधिक विकास व्हावा, लोकांचं राज्य यावं, यासाठी लोकशाहीवादी विचार प्रणालीचा स्वीकार केला गेला। म्हणजे ठराविक घटकाचं संरक्षण करण्याच्या हेतूने ठराविक विचारवंत किंवा तो ठराविक लोकांचा गट नवी विचार प्रणाली मांडत असतो,
आणि त्यातून ह्या विचारप्रणालीचा एक जन्म किंवा उगम हा होत असतो. या दोन्ही मुद्द्यांचं सविस्तर विश्लेषण आपण मागील लेक्चर मध्ये आपण घेतलेलं आहेच. यानंतर आपण आजच्या तिसऱ्या मुद्द्याकडे वळणार आहोत, ते म्हणजे असंतुष्ट लोक. समाजामध्ये काही असंतुष्ट लोक असतात, ते असमाधानी असतात आणि ते आपल्या असंतुष्टाची कारणे शोधून आपल्याला समाधान प्राप्त होईल, समाधानाने जीवन जगता येईल यासाठी एक नवीन विचारप्रणाली मांडत असतात. त्यावेळेस नवीन विचारप्रणाली निर्माण होत असते. समाजामध्ये ज्या लोकांना कोणत्याच प्रकारची सामाजिक प्रतिष्ठा नसते, राजकीय प्रतिष्ठा नसते, आर्थिक प्रतिष्ठा नसते, कुठलाही आर्थिक लाभ नसतो, किंवा ज्या गटाला अनेक वर्षापासून अनेक शतकांपासून सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे, अशा लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची कटुता, एक प्रकारचा द्वेष निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. अशी कटुता विचारप्रणालीचा आधार घेऊन स्पष्ट केली जात असते. म्हणजे आपल्यावरती वर्षानुवर्ष जो काही अन्याय होत आहे, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली जावी, या अन्यायाचं कुठेतरी परिमार्जन व्हावं, यासाठी वैचारिक पातळीवरती एक मांडणी करून विचारप्रणाली, एक नवीन विचारप्रणाली उदयाला येत असते. अशी ही जी काही विचारप्रणाली आहे, ही एक डावी विचारप्रणाली किंवा क्रांतिकारी विचारप्रणाली म्हणूनही ओळखली जात असते. प्रत्येक समाजामध्ये असा लोकांचा एक वर्ग असतो की ज्याच्यावर अनेक बाबतीत अनेक वर्षांपासून अन्याय होत असतो. हा समाज वर्षानुवर्षापासून राजकीय सत्तेपासून, सामाजिक सत्तेपासून, आर्थिक सत्तेपासून दुरावलेला असतो. या समाजाला कधी राजकीय, आर्थिक, सामाजिक सत्तेमध्ये कधी वाटा मिळालाच नाही. अशा वेळेस हा समाज मग क्रांतीच्या माध्यमातून आपला विचार प्रकट करत असतो. मग ही जी त्याला क्रांती अपेक्षित असते, मग ही कधी कधी वैचारिक क्रांती करतो किंवा तो हातामध्ये शस्त्रास्त्र घेतो. ज्यावेळेस तो हातामध्ये शस्त्रास्त्र घेईल त्यावेळेस ती जी काही क्रांती आहे ती हिंसात्मक क्रांती असणार आहे. परंतु ज्यावेळेस हा समुदाय किंवा हा जो काही घटक आहे विचारसरणीच्या माध्यमातून, सिद्धांताच्या माध्यमातून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी ज्यावेळेस पुढे सरसावतो, त्यावेळेस नवीन विचारप्रणालीचा जन्म होत असतो. हे आपल्याला या निमित्ताने बघायला मिळतं. भारताचं जर उदाहरण घेतलं तर भारतामध्ये हजारो वर्षापासून गावकुसाबाहेर राहिलेला दलित वंचित जो काही समुदाय आहे, या समुदायाला वर्षानुवर्षापासून राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळालाच नाही. सामाजिक दृष्टिकोनातूनही या समाजाला बहिष्कृत लेखलं गेलेलं आहे. मग अशा वेळेस हा समुदाय आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात उठून जागा होतो आणि जागा झाल्यानंतर कुठेतरी आपल्या स्वातंत्र्याची मागणी करत असतो. मग तो हा समाज पददलित समाज म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या स्वातंत्र्यासाठी ज्यावेळेस जी विचारप्रणाली मांडली जाते ती विचारप्रणाली डावी, क्रांतिकारी किंवा पददलित विचारप्रणाली, प्रहार करणारी विचारप्रणाली, असे त्याला वेगवेगळ्या ठिकाणी शब्दप्रयोग केला जात असतो. म्हणजे अशा वेळेस ज्यावेळेस समाजामध्ये असंतुष्ट लोक असतात, हे असंतुष्ट लोक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक नवीन विचारप्रणाली मांडत असतात आणि यावेळेस नवीन विचारप्रणालीचा जन्म, निर्मिती, उदय हा होत असतो. हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा आपण बघणार आहोत, म्हणजे प्राप्त झालेल्या स्थानाचे समर्थन. प्रचलित सामाजिक व्यवस्थेनुसार काही लोकांना समाजामध्ये विशिष्ट स्थान प्राप्त झालेले असते. समाजात जे काही घडत असते त्याची दखल न घेता आपल्या मर्यादित दृष्टिकोनातून तेवढे आपल्या स्थानाचे समर्थन करण्यासाठी विचारप्रणालीचा आधार घेतला जात असतो. अमेरिका, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया येथील श्वेतवर्णीय लोकांनी स्वीकारलेली वर्णद्वेषी विचारप्रणाली याच प्रकारची आहे. स्थानिक लोकांना त्या स्थानात सत्ता प्राप्तीची साधने मिळावीत व त्यासाठी विशिष्ट व्यक्तींचाच अग्रक्रम देण्यात यावा
असे या विचारप्रणालीमध्ये उघडपणे मांडले जाते. महाराष्ट्रातील शिवसेनेची याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची म्हणजेच मनसेची भूमिका, मनसेची विचारसरणी ही याच प्रकारची आहेत असं आपल्याला बघायला मिळत आहे. प्राप्त झालेले हे स्थानाचं समर्थन आफ्रिकेमध्ये जे काही श्वेतवर्णीय आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो काही देश आहे या देशामध्ये आमचंच वर्चस्व अबाधित राहिलं पाहिजे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये आमचंच वर्चस्व असलं पाहिजे. का? की आम्ही गोरे आहोत, आम्ही श्वेतवर्णीय आहोत. आम्हाला जे काही वरचं स्थान प्राप्त झालेलं आहे याचं कायमस्वरूपी समर्थन करणारे ते विचारप्रणाली मांडतात. भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये जी काही चातुर्वर्ण व्यवस्था जी प्रस्थापित झालेली आहे अनेक हजारो वर्षापासून, या चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन भारतातील परंपरावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते नेहमीच करताना आपल्याला आढळून येतात. यामध्ये वरच्या स्थानावरती ब्राह्मणांचं स्थान जे आहे हे अबाधित आहे. ही चातुर्वर्ण व्यवस्था कायमस्वरूपी अबाधित राहिली पाहिजे. भारतातील या रूढी परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहिल्या पाहिजे अशी भूमिका भारतातील ब्राह्मण वर्गीय घेताना दिसतोय. कारण का? की त्यांना हे वरचं स्थान प्राप्त झालेलं आहे. समाजामध्ये आपलं स्थान हे कायमस्वरूपी अबाधित राहिलं पाहिजे यासाठी ते परंपरावादी, धर्मवादी विचारसरणीचा पुरस्कार करतात. म्हणजे इथं आपल्याला हे दिसून येतंय की जे काही वरचं स्थान प्राप्त झालेलं आहे ते स्थान अबाधित राहावं यासाठी हे नवीन विचारप्रणाली किंवा जी आहे तीच विचारप्रणाली पुढे चालू ठेवत असतात. राजकारणाच्या बाबतीत जर विचार केला तर शिवसेना आणि मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचाही आपण उल्लेख मागाशी केला तर यामध्ये मराठी अस्मिता, शिवाजी महाराज, मराठी बाणा, मराठी भाषा, मराठी संस्कृती यासारख्या मुद्द्यांना हात घालून शिवसेना आणि मनसे महाराष्ट्राचं राजकारण करताना दिसतात. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणारे आणि मराठी उत्सव साजरे करणारे जे काही मराठी बांधव आहे यांचंच वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिलं पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये मराठी बोलणारे, मराठीचं संस्कृतीची जतन करणारे लोकांचंच वर्चस्व राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपली नवीन प्रादेशिकवादाची भूमिका इथं मांडलेली आहे. तर यामुळे हे नवीन विचारप्रणालीचं इथं निर्माण झालेलं आहे. प्रत्येक घटक राज्यामध्ये राजकीय बाबतीमध्ये अशाच प्रकारची भूमिका घेणारे वेगवेगळे राजकीय पक्ष, राजकीय विचारसरणी उदयाला आलेले आहे. पंजाबचं उदाहरण घेतलं तर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, स्वतंत्र पंजाबची एक नवी ओळख जगासमोर मांडणे हा, आणि त्याचबरोबर पंजाबी लोकांचं, शीख लोकांचं एक स्वतंत्र राजकारणामध्ये अस्तित्व निर्माण करता यावं यासाठी त्यांनी आपले विचारप्रणाली ही निर्माण केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं हा प्राप्त झालेल्या स्थानाचं समर्थन करण्यासाठी जगभरामध्ये अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचा उगम हा होत आलेला आहे. याबरोबरच आपण शेवटचा मुद्दा बघत आहोत, जुने नवे संघर्ष. विचारप्रणाली ही जुन्या आणि नव्या समाज घटकांच्या संघर्षामधून निर्माण होत असते. जुने जे काही विचार, जुन्या रूढी परंपराचा विचार करणारे जे काही लोक आहे त्याला परंपरावादी किंवा प्रतिगामी, प्रतिक्रियावादी अशा प्रकारचं विभूषण लावलेलं जात असतं. पण जुन्या चाली रुटीनला विरोध करणारे आणि नवीन विचारांचा स्वीकार करणारे जे लोक असतात त्याला पुरोगामी लोक असं म्हणतात. म्हणजे पुरोगामी विचारसरणी आणि प्रतिगामी विचारसरणी अशा दोन नवीन विचारप्रणाली या जुन्या आणि नव्या विचारांच्या संघर्षामधून निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. नवीन शास्त्रीय शोध आणि कल्पना यांच्या आधारे ज्यावेळेस नवीन विचार समाजामध्ये मांडले जातात, जुन्या विचारांना छेद देणारे हे विचार असतात, अशा वेळी जुने व नवीन विचार यामध्ये वैचारिक संघर्ष निर्माण होत असतो. आणि या संघर्षातील दोन्ही बाजू आपापल्या विचारांचं समर्थन करत असतात. जुने विचार अनुसरून जी विचारप्रणाली मांडली जाते ती विचारप्रणाली पुरातन विचारप्रणाली किंवा प्रतिक्रियावादी विचारप्रणाली
परंपरावादी विचार प्रणाली म्हणून ओळखली जात असते. तर नवीन विचार, नवीन श्रद्धा, नवीन मूल्य या आधारे, विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधारे, कार्यकारण भावनाच्या आधारे ज्यावेळेस जी विचार प्रणाली मांडली जाते तिला पुरोगामी विचारसरणी असं म्हटलं जातं. लोकशाही प्रधान व्यवस्थेमध्ये जुने व नवीन यातील संघर्ष बऱ्याच वेळा शांततेच्या माध्यमातून चालू असतात. त्या तत्व प्रणालीचे लोक, समर्थक लोक आपापले विचार सर्वसामान्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावर आधारित असे धोरण व कार्यक्रम अंमलात आणण्याच्या दृष्टीने सत्ता स्पर्धेमध्ये भाग घेऊन शासकीय सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत असतात. जुन्या विचाराचे लोक आणि नवीन विचाराचे लोक आपल्याला भारतामध्ये सुद्धा बघायला मिळत असतात. राजकारणामध्ये सुद्धा ते आहे. जर आपण राजकीय पक्षांचं उदाहरण घेतलं तर भारतीय जनता पक्ष, शिवसेना या पक्षांना प्रतिगामी पक्ष, परंपरावादी पक्ष असं म्हटलं जातं. कारण भारतीय जनता पक्ष हा जुन्या रूढी परंपरांचा पुरस्कर्ता आहे. धर्माचा आधार घेऊन राजकारण करायचं आहे. धार्मिक अस्तित्व जे काही, धर्माचं अस्तित्व कायमस्वरूपी राहिलं पाहिजे आणि त्याचाच आधार मग गंगा पूजन असेल, कुठेतरी बद्रीनाथ केदारनाथला जाऊन पूजा करायची, कुठेतरी देवीचा उत्सव साजरा करायचा, कुठेतरी रामाचं मंदिर उभं करण्याच्या घोषणा द्यायच्या. म्हणजे धर्माच्या आधारावरती, रूढी परंपरेचा आधार घेऊन राजकारण करायचं आणि त्याला एक वैचारिक पातळीवरती एक नवीन अधिष्ठान प्राप्त करून द्यायचं, नवी ओळख प्राप्त करून द्यायची. ती जुनी विचार प्रणालीच्या माध्यमातून जुने विचार कायमस्वरूपी अबाधित राहावे व त्याचं समर्थन करणारा पाठीराखा वर्ग आपल्या मागे कायमस्वरूपी उभा करता यावा, यासाठी ते पुरोगामी न करता प्रतिगामी विचार प्रणालीचा ते पुरस्कार करतात व ते नव्या विचार प्रणालीचा जन्म या ठिकाणी करतात. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो काही पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा जनता दल असेल, तर हे जे काही राजकीय पक्ष आहेत, हे राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करून पुरोगामी विचारच्या माध्यमातून ते आपलं राजकारण करताना दिसून येतात. जे काही जुन्या रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, याला छेद देऊन नवीन विचारधारा, नवीन विचारधारेची बैठक, नवीन सिद्धांत, विज्ञान तंत्रज्ञान व आधुनिकीकरण याचा धार्मिक बाबतीमध्ये स्वीकार करायचा, समाज जीवनामध्ये स्वीकार करायचा आणि त्या माध्यमातून राजकारण करायचं, त्या माध्यमातून समाजकारण करायचं, असे जे लोक असतात ते नवीन किंवा त्याला पुरोगामी विचारसरणी करणारे असे लोक म्हणतात. त्यामध्ये जुने आणि नवे या माध्यमातून यांच्यामध्ये संघर्ष होतो आणि नवी विचार प्रणाली इथं दिसून येते. त्याचबरोबर भारतामध्ये डावे आणि उजवे अशा दोन प्रकारच्या विचारसरणी आहेत. हे सुद्धा जुन्या आणि नव्या ह्या संघर्षातूनच निर्माण झालेले आहे. ही विचार प्रणाली, डावी विचार प्रणाली म्हणजे मार्क्सवादी, साम्यवादी त्याला म्हणतात. हे धार्मिक बाबतीत जर विचार केला तर मार्क्सवादी धर्माच्या अस्तित्वाला मानत नाही. धर्म ही अफूची गोळी आहे. दुःख विसरण्यासाठी मनुष्य देवळामध्ये जात असतो, मंदिरामध्ये जात असतो, म्हणून धर्म एक प्रकारचे अफू आहे, गांजा आहे, चरस आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट, अशा प्रकारचा विचार मार्क्सने मांडलेला आहे. धार्मिक बाबतीत ते पूर्णपणे त्याग करणारी विचारसरणी आहे, तिला डावी विचारसरणी असं म्हणतात. याबरोबर ही नवीन विचार आहे, मार्क्सने मांडलेला हा नवीन विचार आहे. जुना संघर्ष, जुन्या विचारांचं जर बघितलं तर उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष असेल, RSS असेल, हिंदू महासभा असेल, हे जुन्या विचारसरणीचे पुरस्कर्ते आहे. याला उजवी विचारसरणी असं. जुने आणि नवे यातील संघर्षातून डावी आणि उजवी अशा प्रकारची विचारसरणी निर्माण होत असते. आर्थिक पातळीवरती सुद्धा हे जुने आणि नवे यांच्यामध्ये संघर्ष आहे. म्हणजे हा डावी आणि उजवी अशा नवीन विचारप्रणाली निर्माण झालेली आहे. उजव्या विचारसरणीचे जे काही जगभरामधील जे काही राष्ट्र आहे, जे काही शासन व्यवस्था आहे, ते खाजगीकरणाला प्राधान्य देणारे आहे, ते बाजार व्यवस्थेला प्राधान्य देणार आहे, उदारमतवादाला प्राधान्य देणार आहे. बाजारपेठेचं जास्तीत जास्त खाजगीकरण केलं जावं याशी ते सहमत आहे. यासाठी ते उजव्या विचारसरणीचे लोक म्हणून ते ओळखले जातात. यानंतर डाव्या विचारसरणीचे लोक आर्थिक पातळीवरती
खाजगीकरणाला तीव्रपणे विरोध करताना आपल्याला दिसून येतात. यांचं म्हणणं आहे की खाजगीकरणामुळे शोषण वाढते, ठराविक लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होतं, 2-3% लोकांच्या हातामध्ये राष्ट्राची 97-98% संपत्ती एकवटलेली जाते. त्यामुळे एक वर्ग प्रचंड श्रीमंत होतो, दुसरा वर्ग प्रचंड गरीब होतो, की तो 2 वेळच्या अन्नालाही महाग पडतो. समाज जीवनामध्ये जगत असताना व्यक्तीला इतक्या प्रकारची दुर्बलता आली नाही पाहिजे की स्वतःला विकावं लागेल. अशा प्रकारचे दरिद्री समाज जीवनामध्ये आपल्याला हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये बघायला मिळालेला आहे. दास प्रथा, गुलामगिरीची प्रथा या जगाने अनुभवलेली आहे. त्यामुळे मार्क्सवादी विचारसरणी, याला डावी विचारसरणी म्हणतात, ती या आर्थिक पातळीवरती संपत्तीचं राष्ट्रीयकरण करण्यावरती भर दिला पाहिजे असं ते मत आहे. म्हणजे जुने आणि नवे यातील संघर्षातून नवे विचार प्रणाली निर्माण होत असते. विद्यार्थी मित्रांनो, ही आपण जी काही 5 मुद्दे बघितलेले आहे, या 5 मुद्द्यांच्या माध्यमातूनच नवनवीन विचार प्रणालींचा उदय होत असतो. म्हणून ही विचार प्रणालीची उगमस्थाने आपण बघितलेली आहे. जगभरामध्ये आधुनिक काळामध्ये ज्या ज्या काही विचार प्रणाली असतील त्या सर्व विचार प्रणाली याच कुठल्या तरी कारणांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आहेत. भारतातील धर्मनिरपेक्षतेची विचारसरणी असेल, सामाजिक तणावातून निर्माण झालेली आहे. हिंदुत्ववादाची विचारसरणी आहे, सामाजिक तणावातून निर्माण झालेली, हितसंबंधाचे रक्षण करण्याच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. सर्व धर्म समभावाची विचारसरणी असेल, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाहीवादी विचारसरणी असेल, उदारमतवाद असेल, गांधीवादी विचारसरणी असेल, मार्क्सवादी विचारसरणी असेल, राष्ट्रवादी विचारसरणी असेल, सर्वंकषवादी विचारसरणी असेल, लोकशाही समाजवादी विचारसरणी असेल, फॅशिझम असेल, नाझिझम असेल, हुकुमशाही असेल, हे प्रत्येक विचारसरणी यापैकी कुठल्या ना कुठल्या कारणाने निर्माण झालेली असते. म्हणून ही विचार प्रणालीची उगमस्थाने ही आपण अभ्यासलेली आहेत. आपल्या ह्या अभ्यास विषयासाठी हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, म्हणून आपण हा सुरुवातीला घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राजकीय विचार प्रणालीची उगमस्थाने हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद. यापुढील जो काही प्रश्न आहे तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद.